नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आज कापूस सोयाबीन प्रोत्साहन अनुदान ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो, हेक्टरी 5,000 रुपये ही रक्कम अशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरळ DBT ट्रान्सफरद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा करण्यात आलेली आहे. तर मग मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करणे विसरू नका. तर चला मग देर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. पहा शेतकरी मित्रांनो, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेल्या रुपये 4,194.68 कोटी निधीपैकी रुपये 2,516.80 कोटी निधी सन 2024-25मध्ये वितरित करण्याबाबत. पहा शेतकरी मित्रांनो, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रांसाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5,000 रुपये हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात यावे. यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 2,646.34 कोटी असा एकूण रुपये 4,194.68 कोटी असा खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार संदर्भ क्रमांक 3 अन्वये दिनांक 29 जुलै 2024 रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय संदर्भ क्रमांक 2 अन्वये निर्गमित करण्यात आलेला आहे. सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता जुलै पावसाळी अधिवेशन 2024मध्ये सन 2024-25 करिता 4,194.68 कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. वित्त विभागाने मंजुरी पुरवणी मागणीच्या 60% मर्यादेत 2,016.80 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यास अनुसरून रुपये 2,016.80 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे. तर मग शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा GR ची लिंक मी तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये देत आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.